अध्यात्म रामायण. हरिओम. अध्यात्म रामायण सुंदर कांड. प्रथम सर्ग. हनुमंताचा लंका प्रवेश. मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, मग त्या आनंदमयी हनुमंताने 100 योजने विस्तृत असणाऱ्या आणि प्रामुख्याने मगरींचे स्थान असणाऱ्या त्या समुद्रात उल्लंघून जाण्याची तयारी केली. अरे वानरांनो, श्रीरामांनी सोडलेल्या अमोघ आणि प्रचंड बाणाप्रमाणे आकाश मार्गाने जाणाऱ्या मला तुम्ही सर्वांनी आता बघावे. मी नंतर आज जनक कन्या असणाऱ्या श्रीरामांच्या प्रिय पत्नीस भेटेनच. अशा रीतीने कृतार्थ कृतकृत्य होऊनच मी आता पुन्हा श्री राघवांचे दर्शन घेईन. प्राण प्रयाणावेळी ज्यांचे नाम एकदाच स्मरण मात्र करणारा मनुष्य हा अपार असा भवसागर तरुण श्रीरामांचे श्रेष्ठ ठिकाणी जातो. अशा त्या श्रीरामांचा मी दूत असून त्यांच्या बोटातील मुद्रिका ही मदपाशी आहे. अशा श्रीरामांचे ध्यान करीतच मी हा तुच्छ समुद्र ओलांडून जाईन. त्यात काय मोठेसे, असे म्हणून श्री हनुमंताने आपले दीर्घ बाहू पसरून, शेपटी लांब करून, मान सरळ करून, दृष्टी वर करून दोन्ही पाय जवळ घेतले आणि दक्षिणेकडे तोंड करून वायूप्रमाणेच पराक्रमी त्या हनुमंताने लंकेस जाण्याप्रती समुद्र उल्लंघन करण्यास्तव त्वरित उड्डाणकी केले. देवगण पाहत असताना तो हनुमंत आकाशातून तोरणे जात होता. त्यावेळी त्या पवनसुतास पाहून त्याच्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यास्तव देव आपसात बोलू लागले. वायूसारखाच पराक्रमी आणि महासामर्थ्य संपन्न असा हा वानर जात आहे. मात्र तो लंकेत प्रवेश करण्यास्तव समर्थ होईल की नाही हे काही कळत नाही. म्हणून त्याच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यावयास हवी. अशा कुतूहलाने देव समूह सुरसा नामी नागांच्या मातेस म्हणाला, सुरसे, तू आता जा आणि त्या श्रेष्ठ वानराचे मार्गात विघ्ने आण. त्याचे बळ आणि बुद्धी जाणून घेऊन तू त्वरित परत ये. देवांनी असे सांगितल्यावर हनुमंताचे मार्गात विघ्ने आणण्याकरिता सुरसा त्वरित निघाली. हनुमंताचा मार्ग अडवून आणि त्याच्या समोर उभी राहून ती म्हणाली, महाबुद्धिवान वानरा, ये आणि शीघ्रतेने माझ्या मुखात प्रवेश कर. भुकेने माझा जीव हा व्याकुळ झाला असून मला वाटते देवांनी तुला माझे भक्ष्य म्हणून तुझी योजना केलेली असावी. तेव्हा तो महाबुद्धिमान हनुमंत विनयपूर्वकच म्हणाला, हे माते, मी तर श्रीरामांचे आज्ञेने जानकीस भेटणे करिता जात आहे. भेटून सत्वर परत येतो. तिचे कुशल श्रीरामांना विदित करून मग मी येऊन तुझ्या मुखी प्रवेश करतो. आता तू माझा मार्ग सोडावा हेच योग्य. हे सुरसे, तुला माझा नमस्कार असो. हनुमंताने असे सांगितल्यावर सुरसा त्यास पुन्हा म्हणाली, मी अतिशय भुकेली असून तू आत्ताच सत्वर माझ्या मुखी प्रवेश कर आणि मग जा. तू जर असे केले नाहीस तर मी तुला भक्ष्य करीनच. तिने असे म्हटल्यावर हनुमंत तिला म्हणाला, तू आता त्वरित मुख उघड. आताच तुझ्या मुखात प्रवेश करून मी त्वरेने माझ्या कार्यास्तव पुढे जातो. असे म्हणून आपला देह 1 योजन लांब रुंद करून हनुमंत तिच्या समक्षच उभा राहिला. हनुमंताचे असे रूप पाहून सुरसानेही आपले मुख 5 योजने विस्तृत केले.
तेव्हा हनुमंताने आपले रूप तिच्याही दुप्पट केले. त्यानंतर सुरसेने आपले मुख 20 योजने लांब रुंद केले, तर हनुमंताने आपले शरीर 30 योजने लांब केले. मग सुरसेने आपले मुख्य 50 योजने इतके विस्तृत केल्यावर मात्र हनुमंताने आपले शरीर आक्रसले नि तो अंगठ्या एवढा आकाराचा की झाला. नंतर तिच्या मुखात प्रवेश करून तिचे मुख बंद करणे अगोदरच बाहेर येऊन तिच्या समक्ष उभा की राहिला नि म्हणाला, हे देवी, मी तुझ्या मुखी प्रवेश करून पुन्हा बाहेरही आलो आहे. आता तुला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे हनुमंताचे बोलणे ऐकून सुरसा हनुमंतास म्हणाली, हे बुद्धिमंतामधील श्रेष्ठ, तू आता जा आणि श्रीरामांचे कार्य सिद्ध करून ये. हे वानरा, तुझे बळ जाणून घेण्याच्या हेतूनेच देवांनी मला पाठविले होते. सीतेला भेटून आणि पुन्हा परत येऊन तू श्रीरामांना भेटशील. तू आता जावेस असे बोलून सुरसा देवलोकास निघून गेली. त्यानंतर पुन्हा वायुसूत हनुमान पक्षीराज गरुडाप्रमाणेच वायुमार्गाने पुढे मार्गक्रमण करू लागला. त्यावेळी रत्ने आणि कांचनियाने युक्त मैनाक पर्वतास समुद्र याप्रमाणे म्हणाला, बघ, श्रीरामांचे कार्य करण्यास्तव हा महाशक्तिशाली मारुत पुत्र हनुमंत जात आहे. तू त्याचा सहाय्यक व्हावे. पूर्वी सगर राजाच्या पुत्रांनी मला वाढविले म्हणून मला सागर असे म्हणतात. त्या सागराच्या वंशातच दशरथ तनय प्रभू श्रीराम जन्मासी आले असून आणि हा वानर त्यांचे कार्य सिद्धीस्तवत जात आहे. तेव्हा तू पाण्यातून झटकन वरती उठून तुझ्या माथेवर विश्रांती घेऊन त्या वानरास जाऊ दे. ठीक आहे असे म्हणून नाना रत्नांनी युक्त अशा आपल्या शिखरासह तो मैनाक पर्वत पाण्यामधून अतिशय उंच होऊन प्रकट झाला. त्या शिखरावर माणसाचे रूप धारण करून तो जाणाऱ्या हनुमंतास म्हणाला, हे महावानरा, मी मैनाक पर्वत आहे. सर्ग 1 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.